नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 10वे परिमिती व क्षेत्रफळ, बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ. स्वाध्याय 10.5. प्रश्न पहिला. तार वाकवून एक आयत तयार केला आहे. या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 105 सेंटीमीटर आणि 55 सेंटीमीटर आहे. तर तारेची एकूण लांबी आहे. तारेची लांबी 105 आणि रुंदी 55. आयताची लांबी रुंदी 105 आणि 55 पूर्ण परिमिती काढण्यासाठी दोन्हीची बेरीज गुणिले 2. 105 आणि 55 म्हणजे 160 आणि गुणिले 2 म्हणजे 320. पर्याय क्रमांक बी. तारेची एकूण लांबी 320 सेंटीमीटर आहे. प्रश्न दुसरा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती किती आहे? चौरसाचे क्षेत्रफळ 400 आहे, म्हणजे 400चा वर्गमूळ 20. 20 बाजू आहे आणि परिमिती म्हणजे 20 गुणिले 4, 20 चौक 80. पर्याय क्रमांक सी. परिमिती 80 मीटर आहे. प्रश्न तिसरा. 9 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी आणि 15 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? उघड्या डब्याचे पृष्ठफळ म्हणजे 5 क्षेत्रफळ काढावे लागतील आपल्याला. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 15 गुणिले 9 बरोबर 135. हे तळाचे क्षेत्रफळ आणि बाजूचे 2 म्हणजे 9 गुणिले 15. 135 135 2 वेळा आणि 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग. 225 225 या सगळ्यांची बेरीज. ही बेरीज येते 855. डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ 855 चौरस मीटर असेल. पर्याय क्रमांक सी. प्रश्न चौथा. एका समकोण काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती असेल. 24 14 20 16. काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू 6 आणि 8 असतील तर कर्णाची लांबी काढताना 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 36 अधिक 64 बरोबर 100 आणि 100चा वर्गमूळ म्हणजे 10. तिसरी बाजू 10 आहे, म्हणजे 6 अधिक 8 अधिक 10 म्हणजेच 24 त्या त्रिकोणाची परिमिती असेल. पर्याय क्रमांक ए 24 सेंटीमीटर. प्रश्न 5वा. 81 मीटर गुणिले 144 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताइतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये आहे. आयताचे क्षेत्रफळ 81 गुणिले 144 हे चौरसाचेही क्षेत्रफळ आहे.
चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे एक्स वर्ग, बाजूचा वर्ग. म्हणजेच आपल्याला या सगळ्याचा वर्गमूळ काढावा लागेल. 81चा वर्गमूळ 9 आणि याचा 12, म्हणजेच 12 एक्सची किंमत आली 12 108. चौरसाकृती शेताची बाजू 108 मीटर आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 8वा. 12 मीटर गुणिले 18 मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी 18 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटरच्या मापाच्या किती आयताकार फरशा लागतील? सभागृहाचे क्षेत्रफळ 12 गुणिले 18 आणि फरशीचे क्षेत्रफळ 18 गुणिले 12. पण हे वरचे मीटर आहे म्हणून याचे सेंटीमीटर केले. 18 एक 18, इथे 100 येतील आणि 12 एक 12, इथे 100 येतील. म्हणजे 100 गुणिले 100, म्हणजेच एकावर 4 शून्य, 10,000. पर्याय क्रमांक सी. 10,000 फरशा लागतील. प्रश्न 7वा. 300 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तीनशे मीटर लांबीचा आहे म्हणजे 300 मीटर लांबीची तार आहे म्हणजे अर्धी परिमिती म्हणजे 300/2 म्हणजे 150. आणि 150ची अशी जोडी की ज्याचा गुणाकार मोठ्यात मोठा येईल. 75 अधिक 75 म्हणजे 75चा वर्ग, म्हणजे काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ. 75चा वर्ग म्हणजे 5 चे 25 लिहितात आणि 7 8 56. पर्याय क्रमांक सी. 5625 चौरस सेंटीमीटर. प्रश्न 8वा. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 360 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? चौरसाची परिमिती 360 आहे, म्हणजे एक बाजू काढायला याला भागीला 4 म्हणजे आले 90. आणि क्षेत्रफळ काढताना 90चा वर्ग, 9चा वर्ग 81 आणि एका शून्याचे 2 शून्य, 8100. चौरसाचे क्षेत्रफळ 8100 चौरस मीटर असेल. पर्याय क्रमांक डी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. गुड बाय.